तर नवीन गोलंदाजीसाठी साहिल, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये इंजर्ड होऊन सुद्धा चांगली बॉलिंग केली आणि आधी बॅटिंग सुद्धा सुरेख केली होती त्यांनी, आणि तो सामन्याचा हिरो बनला होता. जबरदस्त मॅग्निफिसंट परफॉर्मन्स ज्याचं झालं होतं. तो मॅग्निफिसंट प्लेअर सुद्धा आहे, 100% देणारा प्लेअर आहे. बोटांना लागलं झेल घेताना त्याच्या, तरी सुद्धा त्यांनी काही वेळ घेऊन पुन्हा एकदा उतरला मैदानामध्ये जखमी वाघाप्रमाणे. कारण वाघ जरी जखमी झाला तरी तो म्हणतात की आयुष्याला कंटाळत नाही, हे खरी गोष्ट आहे. तो थोडा वेळ घेतो, थोडी वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा घेऊन निघतो तीच दहशत आणि तोच दरारा. हे असं आपल्या मनामध्ये टायगर्स प्रमाणे खेळलं पाहिजे. आणि बरोबर सुनील सरांनी टायगर्स बनवलेत, आपल्या संघाला टायगर्सची भूमिका पाडणं भाग पाडलंय. कठीण काळामध्ये सुद्धा ते संकटावरती मात करतायत. म्हणतात की कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपले नाहीये, कारण हा टायगर अजून जिंकलेला नाहीये, मी अजून जिंकलेला नाहीये. तोपर्यंत आपल्या जीवनाची शर्यत आणि कुठल्या खेळाची शर्यत कधीच सोडायची नसते. ट्राय 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 अगेन असं म्हटलं जातं. आपल्या DSV मध्ये सुद्धा सांगत असेल आपले मॅनेजमेंट, आपले कंट्रोलर, आपले इंचार्ज की तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, तेव्हा तर तुम्ही तिथे त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करू शकता. नेव्हर गिव्ह अप असं म्हटलं जातं. कधीच संधी सोडायची नसते, प्रयत्न सोडायचे नसतात. हार मानायची नाही, मी हार कधी मानणार नाही. उडवलाय पायाच्या जवळून हफवाली आणि चेंडू वेगाने उंच गेला. ऑस्ट्रेलियाचा फिल्डर जो बॅकवर्ड झोन कडे थोडासा होता, त्याने तिथे फेकी केली, झेलचा प्रयत्न केला होता. त्याने प्रयत्न तर केले होते, परंतु ते थोडेसे अपुरे पडले. अपुरे पडू द्या, तुम्ही वारंवार प्रयत्न करत राहिल्यानंतर तुम्ही ते पुरे करू शकता. तुम्ही एकाच प्रयत्नामध्ये सक्सेसला गवसणी घालू शकत नाही. थॉमस एडिसनने किती वेळा तिथे प्रयत्न केला असं माहिती मिळते की तब्बल त्याने 999 वेळा प्रयत्न केले, तेव्हा तो विजेचा जन्म झाला, बल्बचा जन्म झाला. जो आता बल्ब आपण पेटलेला पाहतोय तो आता अनलिमिटेड बल्ब बनला. त्याने आधीचे बल्ब बनवले होते, पण ते 1-2 तासामध्ये लगेच ते बंद व्हायचे. हा त्यांचा प्रयत्न होता. इथे फुल टॉसला ड्राईव्ह केले, मिड विकेटकडे जातोय आणि फिल्डर तिथे विकेटच्या किपरच्या हातामध्ये फेकी करेपर्यंत इथे सिंगल प्राप्त केली आकेशने. धावसंख्या इथे 1 ने पुढे जात आहे. 9 वरती आहे, 1 गडी बाद. टीम DVS वॉरियर्स. वॉरियर म्हणजे युद्धा, त्याला युद्धा म्हणतात. नावं मस्त निवडलेत, अगदी IPLचं फील येते नावामध्ये. चेन्नई सुपर किंग्स, टायगर्स, नाईट रायडर्स, कोलकाता नाईट रायडर्स. हा फुलरलेनचा फुल टॉस वापरला ऑफस्टिकच्या बाहेर. अगदी हे चेंडू सुद्धा अगदी बॅट्समन शफल होताना वापरले जातात. जेव्हा बॅट्समन बॅकफुटला जातो, मागे सरकतो, तेव्हा गोलंदाज अशा वेळेला चेंडू डॉट काढू शकतो. आणि नवीन चेंडू आता जन्माला आला तो बुमराचा वाईड यॉर्कर, खूप सुप्रचलित झालाय, ज्याला बऱ्याच बॉलरनी अगदी प्रावीण्य पद्धतीने हाताळलेला आहे. आज सुद्धा आपण ते चेंडू पाहिले या ठिकाणी वाईड यॉर्करच्या पद्धतीने. आणि साहिल तो प्रयत्न करतोय बघा, वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर खेळतोय आणि अंडरआर्म पैकी विकेट किपरने केलेली आहे. तिथे फलंदाज बाहेरचा आपल्याला बाद आहे की पोचलाय, स्वतः फलंदाज गेलाय निघून तिथे. कृष्णाकडे फलंदाज बाद आहे का? ओके, नॉट आउट. येस, त्याचं कारण की विकेट किपरने जर चेंडू गॅदर केला तर तुम्ही रन काढू शकत नाही, म्हणून सांगतात आम्हाला, दर्शवतात की तिथे विकेट मिळण्याचा संबंधच येत नाही, कारण तो धाव होऊच शकत नव्हता, ती रन होऊच शकत नव्हती. हे नवीन नियमावली आहे. पंचांना जास्त माहिती असतं आमच्यापेक्षा, म्हणून आम्ही ते लगेच क्लिअर करत असतो. आणि चांगली पंचगिरी कृष्णा केडे आणि राम जाधव यांची पाहतोय आपण. धावसंख्या 9, षटक क्रमांक 2 सुरू आहे साहिलच्या माध्यमातून. 3 चेंडू पडलेत. आता बॅट्समन हर्षद उडवलाय. हर्षदनी उंच अपवाली घेऊन लॉफ्ट केले हवेमध्ये. आता फिल्डर जज करतोय आणि मिड विकेटला टिपला झेल. हर्षदचा खेळ झाला फेल. बॅक टू द पॅव्हलियन, डगआउट. हर्षद जातोय परत आपल्या डगआउट मध्ये. मिड विकेटला चांगलं जजमेंट होतं, चांगली फिल्डिंग आणि चांगली बांधणी आहे या संघाची. सुनील सरांनी मस्त संघ टायगर नावाचा बांधलाय. धावसंख्या 9च्या पुढे जात नाही. नवीन बॅट्समन
आला मैदान, त्याला सुद्धा इथे खेळवले, त्यांनी सुद्धा बॅट फक्त फिरवली. असं वाटतं की बॅटला तिथे कुठल्या प्रकारचा स्पर्श नसावा आणि पंचांनी अपील तिथे फेटाळली. इशारा केलाय राम जाधव सरांनी की दुसरं षटक सुद्धा समाप्त झालं. 2 षटकाची समाप्ती. 4.5च्या गतीने धावसंख्या 9. 2 षटकांचा टीम डीबीएस वॅरियर्स संघाची. 2 गडी बाद, धावसंख्या 9. आमच्या स्पर्धेसाठी असोसिएटेड पार्टनर्स आम्हाला लाभले. काव्या एंटरप्राइजेस, जे आमचे संदीपजी शेरा आपल्यामध्ये बसलेले बराच वेळ आपण पाहिले फ्रॉम खालिंग, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान. सिक्युअर स्मार्ट सोल्युशन्स, ONS एक्सप्रेस अँड लॉजिस्टिक्स, ओम साई ट्रान्सपोर्ट्स, विशाखा एंटरप्राइजेस, मायक्रो टेक्नॉलॉजीज, पाटील ट्रान्स लॉजिस्टिक्स, फोर्स सिक्युरिटी, श्री अर्बुदा एंटरप्राइजेस, KGN एंटरप्राइजेस, मायक्रो टेक्नॉलॉजीज, नॅशनल स्ट्रीट वाणी टेक्नॉलॉजी, शार्प एंटरप्राइजेस, साई एंटरप्राइजेस, SK टेक्नोवर्क फोर्स प्राइवेट लिमिटेड, माऊली एंटरप्राइजेस, अर्ज एक्सपोर्ट्स, AARG, पेपर पॅक इंडस्ट्री, गॅब, प्रल्हाद बालकृष्ण पाटील, इन्फिनिटी इन्वेस्ट अँड सोल्युशन्स, आशाद एंटरप्राइजेस, गोवन सोल्युशन्स आणि ऑल DSE मेंबर्स पार्टनर्स. यावेळेला पूर्ण वेळ होता, जागा होती, परंतु तिथे आकेशला फटका मारता आलेला नाहीये. अक्षयच्या अगदी सहज चेंडू सोडला होता गोलंदाज साईने. सही है ये साई, बहुत सही खेल रहा है मैदान में. सही तामनकर भी बहुत सही है, वो भी सही अच्छा काम कर रही है बॉलीवुड मराठी फिल्म में. धाव संख्या 9. 9 ऑन द बोर्ड. सिंगल आर्म ऍक्शन आणि हा चेंडू उंच, काय टायमिंग आहे, वेगाने फिल्डर जातोय त्याच्या. ओ माय गॉड, लोटांगण तिथे घातलंय. घालिंग लोटांगण वंदीने चरणन, डोळ्यानं पाणी झोपव तुझे. हरे सचिन, हरे सचिन, हरे हरे तेंडुलकर हरे, हरे नामा सचिन नामा, हरे नामा सचिन हरे. वा वा, मस्त. यालाच क्रिकेट म्हणतात, याला म्हणतात डेडिकेशन. क्या बात आहे. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. थँक्यू. तिथे अमोल होता. नाव अमोल आहे, परंतु त्याने अमोल आणि अनमोल कामगिरी नाही केली. तिथे आपला चौकार वाचवणं गरजेचं होतं. धावसंख्या 4 ने पुढे 17 वर. 17 ऑन द बोर्ड. पुढे सरकले आकेश. बघा पावलांचा वापर करतायत, अगदी चॅलेंजिंग बॅटिंग करतायत. आधी चेंडू टाकण्याच्या आधी पुढे येतात आणि गोलंदाजाला तिथे सरप्राईज करत असताना अटॅकिंग मोमेंटमध्ये, पूर्णपणे अटॅकिंग मूडमध्ये आकेश ओपनिंगला आले होते आणि अजून त्यांनी किल्ला लढवलाय. अगदी तंबू काढून उभे आहेत मैदानामध्ये. बघा, ज्यांच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आल्या आहेत, ज्यामध्ये 2 सुंदर चौकार. धावसंख्या 18 वर. 18. षटक क्रमांक 3 हाताळतोय सई. सामना क्रमांक 6. सेकंड लास्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट, DSB चॅम्पियनशिप 2025. ओ, यावेळेला सुद्धा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. हाय बॅकचा वापर केला, वेगाने तिथे साहिल येतोय, त्याने कव्हरिंग केलं आणि एक पाय वरती करून मस्त फेकी करत असताना तिथे सिंगल वरती रोखलं आणि धावसंख्या सिंगलनी पुढे 19 वरती आहे. 3 षटकांची समाप्ती सुद्धा झाली. धावांचा वेग इथे वाढला, जो पहिल्या 2 षटकामध्ये होता 4.5, तो झाला आता 6.33. अशा प्रकारे तुम्ही आता वेग वाढवला पाहिजे. शेवटचं षटक असलेल्या इनिंगचं बघायचे 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या आणि वाढवल्या जातील. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 19 वरती 2 गडी बाद. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज इथे राजू कडे धुरा दिलेली आहे बहुतेक. त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय कॅप्टनने. राजू ट्रायल बॉल टाकतोय बघा.
कदाचित राजूला चेंज केले जाईल की बघायचं आपल्याला. तिथे बॉल तर टाकलाय, त्याला टोपी दिली म्हणजे त्याला तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही झाला. आणि नवीन गोलंदाज तिथे बोलायला जातोय डीप मधून, जो मिड विकेटला होता त्याला बोलावणं आलंय. आणि आता तिथे बदल केलाय की राजूलाच दिलं जाईल बघायचंय. पुन्हा राजूलाच दिलं, क्या बात आहे. वा, ही एक स्ट्रॅटेजी आहे. कारण बहुतेक कानमत देण्यासाठी अजून तिथे फिल्डर आले जे ऑफ साईडला होते. त्यांनी सांगितलं की नाही, आपण राजूलाच देऊया, आपण चेंज करायचं नाही आता. आणि असा विश्वास दर्शवला की फार बरं असतं, की मनोबल वाढवलं जातं. आपण समोरच्याला सुद्धा एक चांगला थाप द्यायची असते, कौतुकाची थाप द्यायची असते, त्याला एनकरेज करायचं असतं. तो प्रयत्न इथे केला आणि राजूच्या हातात चेंडू दिला. समोर बॅट्समन आहे तो मिस्टर राहुल. धावसंख्या ती 19 वर 19. शेवटचं षटक, पहिला चेंडू पडतोय, हाफ वॉली घेतलं, चेंडू उडालाय आणि तिथे स्वतः राजू गेले, टक्कर झालीये. टक्कर मध्ये चेंडू निकाय, तिथे चक्र लावलं, पायाला गेला चेंडू, तुमचं झाली टक्कर आणि मी तिथे गेलो सीमारेषेच्या बाहेर. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, 4 रन. राहील की तिथे दर्शवतायत पंच, विचारतायत प्रेक्षकांना सुद्धा, षटकार, सिक्सर. प्रश्न तर केले होते तिथे. पहिला आपण साहिलने, साहिल अगदी क्रिकेट प्रति जबरदस्त समर्पित मुलगा आहे, चांगला क्रिकेटर आहे. धावसंख्या 6 पुढे 29 वरती पाहता पाहता पोहोचलेली आहे. जी 2-3 षटकामध्ये 19 होती ती 10 पुढे सरकली आहे. त्या 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे ठोकल्यात बॅट्समन राहुलने. चांगली बॅटिंग करतोय, लाजबाब, आणि जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करतोय आपल्या संघासाठी. आपल्या संघाची धावसंख्या समाधानकारक कशी बनेल तो प्रयत्न इथे केला जातोय. त्यालाच म्हणतात प्रयत्न करणं. काल नाही जमलं, आधी नाही जमलं म्हणून आज प्रयत्न सोडायचे नसतात. अगदी धैर्याने, जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न करायचे असतात. हार न मानता अगदी पादाक्रांत व्हायचं असतं. आज ना उद्या आपण यशाला गवसणी घालू शकतोय. हा चेंडू गवसणी घालतोय आकाशाला, आकाशाला गवसणी घालत असताना चेंडू देतोय 6 धावा, षटकार, जल्लोष, आगाज मैदानामध्ये फेकला राहुलने षटकार. त्याला सांगायला कान म्हणतो देतोय, दिमाग देतोय त्याला, दिमाग की बत्ती जलाव. पण म्हणतात ना की दिमाग खुद का ले लो लेकिन अक्कल खुद की यूज करो, इस्तेमाल करो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असं म्हटलं जातं. पण तो इथे पाहायचं आता काय कान मत दिलेत. 3 चेंडूमध्ये ठोकला, 16 धावा. बॅट्समन राहुल फायरिंग करतोय. धावसंख्या 6 पुढे पोहोचवलेली आहे. 35 वर 35 ऑन द बोर्ड. मस्त बॅटिंग करतोय, काय कमबॅक केलं बघा. 3 षटकात 29 धावा होत्या. 19 रन. कोणी अशी अपेक्षा पण केली नव्हती की पुढच्या षटकामध्ये धावा इतक्या वेगाने राहुल वाढवेल, आणि तो अजून प्रयत्न केला जातोय. शरीरातील असली नव्हती ताकद ती वापरत. बघा तिथे चेंडू सुद्धा नाराज झालाय की सांगतोय जा मी तुझ्याकडे येणार नाहीये. बघा तिथे काय करतोय, पडलाय, स्वतःला झोकून दिलंय. आणि त्या दरम्यान 2 धावा जो राहुलने पूर्ण केल्या, त्याला सुरेख साथ देतोय ओपनर स्ट्रायकर आकेश. धावसंख्या 2 पुढे 37 वर 37 ऑन द बोर्ड. यालाच म्हणतात लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्टी जब दाना देकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मिलते नहीं सहजी मोती पाणी में, असं म्हटलं जातं. म्हणून तुमचे प्रयत्न, तुमची कोशिश फार महत्वाची असते. तो प्रयत्न करतोय हा राहुल, पूल करतोय. हा पॉवरफुल नाहीये पण तो सक्सेसफुल होतोय. त्याचं कारण की मिस फिल्डिंग झाली आणि चेंडू गेला एका टप्प्याने. नशिबाचा चौकार.
थँक्यू. नशिबाची साथ मिळाली. धावसंख्या 41 वरती 41. आणि नशिबाच्या गोष्टी आपण करत असतो प्रेक्षक, परंतु नेहमी आपण नशिबावरती नवसाने काही अवलंबून राहून चालत नाही. त्यासाठी आपली मेहनत पाहिजे. मेहनत कोणाला साथ देते? जो मेहनत करतो त्याला नशीब साथ देतं. त्याला म्हणतात नशिबाची साथ. परंतु तुमचं 50% एफर्ट्स पाहिजेत. ते एफर्ट लावलेत. जबरदस्त फायरिंग करतोय राहुल. फायरिंग करतोय. फेकलाय उत्तुंग टोळा षटकार स्पिनरच्या वरून. या शेवटच्या चेंडू होती आणि धावा इथे पोहोचल्या. धावसंख्या अगदी सॅटिस्फॅक्टरी स्कोरिंग ऑन 47. 47 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. म्हणजे ह्या षटकामध्ये बघा आपण किती धावा जोडल्या गेल्या. इथे आम्हाला सांगतील 28 धावांचा पाऊस पडला. 28 धावा. 26 जुलैचा पाऊस कमी पडावा असा पाऊस इथे पडला धावांचा राहुलने. क्या बात आहे. राहुलच्या बॅट मधून 3 षटकार, 2 चौकार, एक डबल, एक सिंगल. म्हणजे 18 आणि 8 26 आणि 3 29 धावा त्याच्या बॅट मधून. आपल्या संघासाठी अगदी सिंहाचा वाटा ज्याने उचलला. आणि जो संघ आधी सॅटिस्फाईड होता, रिलॅक्स होता पहिल्या 3 षटकामध्ये, त्यांना असं वाटलं होतं की आपण धावसंख्या 30च्या आतमध्ये रोखू. पण ती धावसंख्या जाऊन कुठे पोहोचली तर 47 वरती. यालाच क्रिकेट म्हणतात. एक चांगला तुमचा तारा, एक तुमचा चांगला प्लेअर सामन्याची पूर्ण दिशा बदलू शकतो, पलटवार करू शकतो. तो करून दाखवला राहुलने आणि तगडं आव्हान दिले जिंकण्यासाठी. हा सामना 48 धावांचं आव्हान टीम टायगर संघापुढे. डीबीएस टायगर्सला धावा करायच्या त्या 48-24 चेंडूंमध्ये. 24 दुने 48. कम ऑन डीजे.
त्यांचा विचार केला तर धावा अतिशय छान इथे उभ्या केल्यात टीम वॅरियर्सने आणि डीबीएस टायगर्स संघ धावांचा पाठलाग करतोय आता. इनसाइड आउट, चेंडूला मस्त बॅट फेस ओपन केलं बॅकपट पॉइंटला, फील्ड 30 सर्कलमधून बाहेर जातोय. 2 धावा घेण्याचा मानस होता साहिलचा, परंतु त्याला परत धाडलंय रणजितने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. रणजित हा लेफ्टर आहे, लेफ्टी आहे. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे तिथे डोकेदुखी ठरू शकते बॉलरची सुद्धा आणि फिल्डरांची सुद्धा. अशा वेळेला खूपच जपून खेळावं लागतं, बॉलिंग सुद्धा अचूक टाकावं लागते. बॉलरची लाईन अँड लेंथ बिघडून जाते जेव्हा असं कॉम्बिनेशन असतं. तेव्हा बघा लगेच फिल्डर पुनर्वसित केले गेले. डीप स्क्वेअर लेग घेतलाय, एक आऊट कॉर्नर सुद्धा घेतला ऑन साईडला, कारण 2 फिल्डर फक्त सीमारेषेच्या कडेला असतील 30 सर्कलच्या बाहेर. पिओनचं षटक असल्यामुळे पहिल्या षटकामध्ये अनिवार्य आहे फक्त 2च खेळाडू बाहेर. पुढचा चेंडू, हो बॅटची कडा, बॅटला चाटून गेला होता पण तो फ्लाय स्लिप तिथे दूर होती. स्वतः विकेट किपर सुद्धा फ्लाय झाले होते, त्याने सूर मारला होता परंतु त्या ठिकाणी थोडंसं लांबी कमी पडली. चेंडू खाली राहिला, अगदी तो उसळी घेऊन न जाता बॅटला चाटून खाली टप्पा डीप झाला त्या ठिकाणी. धावसंख्या इथे 2. सिंगलने साहिल आणि रणजितने आपलं खातं उघडलेलं आहे. आता साहिल स्ट्राईकला, पुन्हा एकदा मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेट नव्हे तर ते फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि काऊ कॉर्नर वाईड इज लॉंग ऑन लाईक फिल्डर तैनात. बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग, ओ फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता इथे साहिलला. इथे फुल लेनचा चेंडू वापरला गोलंदाज राहुलने पाहिलं की साहिल शफल होतोय, त्याला बरोबर त्याची बॉडी लाईन फॉलो केली आणि अशा प्रकारे चेंडू टाकले की आपल्याला बॅटरला थांबवता येतं. बॅटरला रूम मिळत नसते, जागा मिळत नसते फटका क्रिएट करण्यासाठी. हाफ वॉली घेता येत नाही कारण फॉलिंग स्लिपला नेहमी फुल टॉस किंवा हाफ वॉलीच चेंडू आवश्यक असतो. असा यॉर्कर टाकला तर तुम्ही नक्कीच फॉलिंग स्लिपला फलंदाजाला थांबवू शकता. तो फटका मारता आला नाही. पुन्हा एकदा साहिल सज्ज झालाय. धावसंख्या स्थिर, राहुल गोलंदाज 2 वरती. हो यावेळेला हाफ वॉली होता पण तो चेंडू टर्न झाला, अगदी खूपच डाव्या बाहेर निघाला. चेंडू फ्लाय सुद्धा झाला होता. वाईटचा इशारा पंच के सरांचा. कृष्णा केणे. धावसंख्या 1 ने वाढवली जाईल. आमच्या सोबतीला सुनील भोईर स्कोरिंगसाठी चांगली भूमिका जे पार पाडतायत, पुन्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारली. 1 मॅन आर्मी, कॉमेंटेटर सुद्धा 1 मॅन आणि आमचे स्कोरर सुद्धा 1 मॅन. ओ यावेळेला अगदी समोर पकडलंय, परफेक्ट डिलिव्हरी. साहिल सारखा तगडा हा मोठा देव मासा गळायला लागलाय. बाद होते, पहिला मोठा धक्का लागत असताना टायगर्स टीमला. गोलंदाज राहुलने काय बॅटिंग केली. शेवटी पाहिलं आपण की त्यांनी धावांचा पाऊस 29 धावांचा पाऊस पाडला आणि तो आता बघा दुसरी जबाबदारी स्वीकारतोय. काय जबरदस्त अष्टब्ल्यू खेळाडू आहे राहुल. अजून बॅटची कडा, विकेट किपरला तिथे छलांग मारता सुद्धा आली पण तो चेंडू सापडला नाहीये. फ्लाइंग स्लिपने तिथे कव्हर करेपर्यंत सिंगल धाव प्राप्त केली आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेक्षको 48 धावांचा पाठलाग करत असताना टीम टायगर संघाची धावसंख्या 1 गडी बाद फक्त आणि फक्त 3 वर. डीबीएस टायगर्स ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्यानंतर असं वाटलेलं की 3 षटकामध्ये 19 पर्यंत थांबवलं होतं, पण तो जेव्हा राहुल अवतरला त्या राहुलने पूर्णपणे सामन्याचे चित्र बदलून टाकलं आणि त्याच्या बॅटमधून 29 धावांचा पाऊस पडला. हेच असं गणित असतं क्रिकेटमध्ये की तुमच्या संघामध्ये एक चांगला क्रिकेटर, एक चांगला बॉलर, एक चांगला बॅटर असेल तर तुमचा संघ मजबूत बनू शकतो, तुमची धावसंख्या मजबूत बनू शकते, तुम्ही तुमची धावसंख्या रोखू शकता, संरक्षित करू शकता, डिफेंड करू शकता. बरेच काय गोष्टी आपल्याला बोलता येतात. म्हणजे एक एक गोष्टीला फार महत्व आहे. 1 धाव, एक चांगला खेळाडू, 1 रन, 1 सेकंद, 1 मत, अशा बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात की सिंगलला फार महत्व आहे. धावसंख्या 3, अजून इथे जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये 15 त्रिक 45. रिक्वायर रन लगेच वाढला बघा. जो 4 षटकाचा विचार करता 12 होता, बारचोक 48.
धावसंख्या इथे एकने अजून पुढे वाढलेली आहे, करेक्शन केले, 4 धावा आहेत, माफ करा, 44 धावाची गरज आता आहे, तरी सुद्धा 15 धावा प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील. ओ यावेळेला अगदी पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू स्विंगिंग डिलिव्हरी टाकली ती गोलंदाजाने. गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय तो प्रितेश आहे, जो सलामीला आला होता. प्रितेश ज्याने फक्त 2 धावाचं योगदान दिलं. आकेशच्या सोबतीला आला तर आकेशने नंतर एक हाती किल्ला सुद्धा लढवला. राहुलच्या सोबतीला मस्त पार्टनरशिप केली, राहुलला चान्स दिली जास्त स्ट्राईकला, आणि राहुलने एकही डॉट न खेळता तब्बल 7 चेंडूंमध्ये त्याच्या 3 षटकांच्या साह्याने 2 चौकारच्या साह्याने 29 धावा जोडल्या. याला म्हणतात माइंड गेम. असंच खेळायचं असतं. एका बाजूला फक्त तुम्ही एक बाजू सांभाळायची असते, दुसऱ्या बाजूला सांगायचं असतं की तू लढ, मी एक बाजू सांभाळतोय, आणि अशीच म्हणतात की पार्टनरशिप. नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये अनिल. अनिलने 2 सिंगल प्राप्त केले, धावसंख्या 5 आहे. 48चं लक्ष असताना इथे फिल्डिंग सजवली जाते बघा प्रितेश कडून. आपण पाहू शकता लेफ्ट हँडर साठी लॉंग लेग घेतलाय, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, वाईड इज लॉंग ऑफ आहे. फुलटॉसला उडवले ऑन साइडला, आणि मिड विकेट आणि फॉरवर्ड स्विचर मध्ये झेल तिथे टिपला गेलाय. जल्लोष पूर्ण झेल टिपलाय, आणि ते लेफ्ट हँड बॅट्समन इथे बाद होतोय. काय जबरदस्त सेलिब्रेशन बघा. एका बाजूला डीव्हीएस आमचे डॅशिंग संघ सुद्धा टाळ्या, ते सुद्धा वाट बघतात की आपला फायनलिस्ट कोण असणार आहे, ते सुद्धा अभ्यास करतायत विकेटचं पतन. तो बॉलर बंद झाला आणि तो षटक संपवण्यासाठी नवीन गोलंदाज तिथे वापरावा लागेल. हाफ ट्रॅकर अगदी आपल्या अंगातील होती नव्हती ताकद तेवढी काढून सुद्धा फटका काय मारता आला नाही बॅट्समनला. बॅट्समन आलाय सचिन, ज्याने लोटांगण घातलं होतं अगदी डीपेक्सच्या कव्हरला. चौकार वाचू शकले नाहीयेत ते सचिन आता आलेत. आता परवणीचा टर्न केलाय, आता मात्र मी सोडणार नाही सांगतायत. ओ आता तिथे बघा उंच उडी घेतली, छलांग घेतली आणि एका हाताने फिल्डिंग सुद्धा केली बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सचिनच्या बॅट वरून सिंगल आली, आणि सिंगलने धाव संख्या हळूहळू पुढे जात असताना 9 वरती 9 ऑन द बोर्ड. फक्त 3 चेंडू पडले, त्या दुसऱ्या षटका दिली. यावेळेला चेंडूला लॉफ्ट केलाय, टप्पा पडला होता आणि 2 चेंडू 2 फिल्डरच्या मधून जातोय. 4 धावांसाठी एका टप्प्याने मिड विकेट झोन कडे.
तो मोठा पल्ला त्याने गाठला. बेधडक पद्धतीने त्याने धीरोदत्त पद्धतीने ती बॅटिंग केली आणि तो धावफलक पुण्यापर्यंत सजवला, रंगवला आणि त्या धावाच आता कामी आलेल्या आहेत. मोठा सिंहाचा वाटा राहुलच्या बॅटिंगचा. यावेळेला पुन्हा एकदा पिच स्क्वेअर कट पाहतो आपण. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने वेगाने फील्ड तिथे पोहोचेल का? चेंडू पोहोचते सीमारेषेच्या कडेला, अडवला जाते, उचलला जातोय, फेकी केली जाते आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही बॅट्समन कडून. एका बाजूला सचिन धावतोय, दुसऱ्या बाजूला साई धावतोय. बाद झालेले फलंदाज साहिल, रणजित आणि अनिल बाद झालेत. 3 धक्के लागलेत. नाही, साई बाद झालेत, अनिल खेळतोय. अनिल आणि सचिनची जोडी आहे मैदानामध्ये. धाव संख्या 16 अजून 32 पाहिजेत. 11 मध्ये 32, 11 चेंडू 32. गोलंदाजी मार्कवरती रोहित आहे. लॉफ्ट केलाय, हाफ वाली, स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू निसटला, झेल निसटला आणि तिथे षटकार मिळते नशिबाचा सिक्सर. लकी 6. त्या फिल्डरची बघा उचल बांगडी केलेली आहे, हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. धाव संख्या 6 आणि पुढे 22 वर 22. पुन्हा एकदा हा अगदी छान पद्धतीने पंच केलेला आहे. बॅकफूट पंच, चेंडू जाते डीप कव्हर आणि कव्हरच्या मधून जात असताना तिथे दिसटलाय. अजून एक चेंडू इथे सापडला नाहीये. 4 मिळत आहेत, हे सुद्धा नशिबाचे आहेत. लकी फोर लकी ठरतोय संघ टायगर्स. इथे बघा अग्रेशन बघा मैदानामध्ये की तुमचं काय चाललंय. आपण सामना कमवलाय, आपण गमावच्या दिशेने इथे वाटचाल नका करू. आपण इथे अगदी सामन्यामध्ये आहोत. सामना आपला असून दूर जाऊ देऊ नका, तो प्रयत्न इथे केला पाहिजे. लागोबाचे 2 नशिबाचे चौकार आणि षटकार आले. धाव संख्या पुढे जात असताना 26 वर 26. हा दबावात टाकला चेंडू पाहतो आपण, दबाव घेतलाय गोलंदाजाने, पण तो गोलंदाजाने तिथे स्वतःला सांगितलं पाहिजे की मला प्रेशर मध्ये राहून चालणार नाहीये, मला प्रेशर टाकणं गरजेचं आहे. रोहित नावचा बॉलर तिथे अगदी चुका करतोय. धाव संख्या 27 वरती पाहता पोहोचलेली आहे. अजून 21 धावांची गरज. यावेळेला कडक शॉट अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि तिथे लॉंग ऑफला तिथे पाहायचं आपल्याला. पंच सांगतील आम्हाला दिसत नाहीये षटकार आहे की झेल आहे की काय. तिथे पंचांनी हात बांधलेले आहेत, तिथे काय झालंय कळत नाहीये, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या खालीच. आणि तिथे पंच काय देत आहेत तर तो आहे षटकार, सिक्सर दिलाय. वाह काय मॅच बनवलीये. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणतात ना की रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. बिकॉज हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजी पलटून टाकली या बॅट्समनने. मिस्टर अनिल तिथे चमकलाय, तापलाय, तप्त झालाय. सामन्याला त्याने फुरवलंय, सामना टर्न केलाय. धावसंख्या 33 वर 33. पुन्हा एकदा सज्ज झाला सामना करण्यासाठी अनिल. ओ सरळ बॉलच्या डोक्यावरून सेफ शॉट. वेगाने निलेश तिथे येतोय, लॉंगा फोर येत असताना लॉंगाला कव्हर केलं. त्या दरम्यान 2दा पूर्ण होत आहेत, धावतायत, पळतायत. नशिबाची साथ सुद्धा मिळालीये. म्हणतात ना की न थकता, न हरता, न वागता, न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं. तर नशिबाला हरवलंय अनिलने. या दोघांनी चांगले प्रयत्न केले. एका बाजूला अनिल, दुसऱ्या बाजूला सचिन. धावसंख्या 35 वर 35. 13ची गरज आहे फक्त. आता फक्त मनाची वेळ आली. धावाचा डोंगर होता, बॅटच्या फक्त फेस ओपन केलं, दिशा दिली, लेट कटचा नजारा पेश केला. ही नजाकत आहे बॅट्समन अनिलची.
जी दाखवली होती आधीच्या इनिंग मध्ये राहुलने ती नजाकत दाखवत होता. इथे बॅट्समन अनिलने सामना टर्न केला. प्रेक्षको मॅच ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये. कारण जोपर्यंत आता मैदानामध्ये अनिल आणि सचिन आहे तोपर्यंत इथे अशा उंचावलेल्या असतील त्या डीबीएस टायगर संघाच्या. सुनील सर सुद्धा आता पूर्णपणे आनंदित झालेले आहेत. त्यांचा चेहरा डाऊन झाला होता, पडला होता. त्यांचा चेहरा आता पूर्णपणे अगदी फेअर अँड लवली प्रमाणे अगदी उज्ज्वल झालाय, ग्लो झालाय. त्यांच्या चेहऱ्यामध्ये ग्लो आलेला आहे. त्याचं कारण 6 मध्ये 12 पाहिजेत, 6-12 समीकरण. धावसंख्या झाली ती 36. अगदी 36चा आकडाप्रमाणे एकमेकांची झुंज दिली या ठिकाणी. ती म्हणजे अनिलने इथे जबरदस्त पद्धतीने एक चौकार एक षटकाच्या साह्याने पूर्णपणे कलाटणी दिली सामन्याला. काय मॅच बनली आहे डीबीएस टुर्नामेंटची, डीबीएस चॅम्पियनशिप 2025. हा गेलेला सामना खेचून आणलाय. याला म्हणतात तुमचा बुलंद हौसला. रख हौसला भी वो मंजर आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. हा तुमचा हौसला तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून कधी हार मानायची नसते मित्र हो. म्हणतात ना की चावीच्या जोडगातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते. ती चावी तुम्ही शोधली पाहिजे. ती चावी शोधा आणि ती चावी शोधली की तुम्हाला कुलूप उघडता येतं. कुलूप उघडलं की दार उघडतं. दार उघडलं की तुमचं स्वप्न पूर्ण होतं. तुम्ही त्या राजवाड्यामध्ये प्रवेश करू शकता. इथे प्रवेश केलाय, दार उघडले ते अनिलने. आता सामन्यामध्ये प्रवेश केलाय, शिरकाव केलाय. बघायचंय 6 चेंडू 12 धावांची गरज जिंकण्यासाठी डीबीएस टायगर संघापुढे. जबरदस्त टायगर इथे सिद्ध केलेल्या सुनील सरांनी. त्यांचे टायगर आहेत, त्यांनी हार मानली नाहीये. साहिल बाद झाला, रणजित बाद झाला, नंतर पाहिलं आपण की अनिल बाद झाला. पण तो इथे किल्ला लढवलाय तो साईने. पुन्हा आता करेक्शन केलं जातं इथे तो अनिलच आहे. अनिलच आहे. येस सर, करेक्शन करू नका. अनिलच आहे, तो अनिलच आहे. तो अनमोल आहे, तो अमूल्य आहे आणि तो आता समोर आहे ज्याने स्ट्राईक घेतली आहे. येस, नाम में कुछ नहीं, काम ऐसा करो कि नाम बन जाए. अरे नाम ऐसा करो कि नाम सुनते काम हो जाए. वो अनिल है. अनिलच्या बॅट मधून मोठा फटका पुन्हा एकदा. आणि हे क्या हुआ, लॉंगा फेकाने आला. 2दा पूर्ण करायचा प्रयत्न करत जातोय आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. धावसंख्या पोहोचली ती 2 पुढे जात असताना 38 वर 38 ऑन द बोर्ड. 38 धावा, 10 ची गरज, 5 मध्ये 10, 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. काय मॅच बनवलीये ही. मॅच बनवली अनिलने, त्याला सुरेख साथ दिली सचिनने. सचिन एका बाजूला धावतोय पळतोय बघा. त्यांनी फक्त एक चेंडू फेस केला, एक धाव पूर्ण केली. बाकी त्यांनी काही वाया घालवलं नाहीये. त्याने कमवलंय. त्याने अनिलला स्ट्राईक दिली जास्तीत जास्त, हे महत्वाचं. यावेळेला सुद्धा कटचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत. राम जाधव सर सांगतायत इट्स वाईट डिलिव्हरी. बघा ही नशिबाची साथ आहे. यालाच म्हणतात साथ देणं, नशिबाची साथ मिळणं. नशीब भी बहादुरों का साथ देती, आपने सुना होगा, आपने ये जरूर सुना होगा. हम सुनते जा रहे. धाव संख्या 39 वरती, 39 ऑन द बोर्ड. 9 ची गरज. ओ उडवलाय पुन्हा एकदा, उंच जातोय आणि हा विजयाचा शंकरा ठोकलाय. आता साई आहे. आता करेक्शन पुन्हा एकदा. अनिल नाही है, साई है. ये नाम सही है, ये बैटर सही है, ये मैच सही है, ये शॉट सही है, सब कुछ सही है. षटका भी सही है, ठोकला षटकार सही ने. वाह, काय मॅच बनवली आहे. समी तामनकर सुद्धा इथे फिकी पडते. सई मांजरेकर सुद्धा फिकी पडते या साईच्या समोर, या साईच्या समोर. जबरदस्त बॅटिंग. बजाव डीजे, ठोको ठोको. अभी सही के पीछे, सही के पीछे. ज्याने धावा अगदी पुढे पुढे नेल्या त्याच्या पाठीमागे आता संघ आलाय. त्याला पुन्हा आता उचलतील, त्याची पुढे वरात काढतील, मिरवणूक काढतील. कारण त्याने गेलेला सामना आणलाय. 45, 3 धावा दूर आहे. ड्राव केलाय, सेफ शॉट आहे. मिड विकेट वेगाने येतोय आणि चेंडू निसटलाय. चेंडू निसटलाय. सामना जिंकलाय डीबीएस टायगर्स. सुनील सर, कॉंग्रॅच्युलेशन. काय मॅच इथे फिरवली आहे आणि उचला
सांभाळून उचला, त्याला आपटू नका. त्यांनी सामना जिंकून दिलाय. काय मॅच बनवली साईने. सॉलिड सॉलिड. साई बाबा की जय. असा सामना त्यांनी जिंकून दिला. बघा डोक्यात हात यांचे बघा. वॅरियस हे युद्धा बघा. युद्धा अगदी हात बांधून चाललेत. स्वतःला अगदी दोष देत आहेत. त्याचं कारण की तुम्ही सामना इथे गमावलाय. काय मॅच बनवली. हार्ड लक टफ लक DVS वॅरियस.